दरम्यान एनडीटीव्ही मराठीनं याच रियालिटी चेक करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी आम्ही पोहोचलो नांदेड जिल्ह्यातील नवीवाडी या जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि तिथे मराठी, इंग्लिश, गणित या विषयांचा रियालिटी चेक करण्यात आलेला आहे। पाहूयात। आयुक्तांनी केलेल्या एका सर्वेक्षणात मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेच्या 29% मुलांना लिहिता वाचता येत नाही अशा पद्धतीचं एक सर्वेक्षण समोर आलेलं आहे। अगदी याच धर्तीवरती आपण नवीवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत आलोय। हा जिल्हा परिषद शाळेचा वर्ग आहे आणि हे विद्यार्थी या वर्गामध्ये अभ्यास करताना दिसून येत आहेत। सर देखील उपस्थित आहेत। विद्यार्थी अत्यंत शांततेत आणि शिस्तीत बसलेले दिसत आहेत। पण या विद्यार्थ्यांना खरंच लिहिता वाचता येतं का याचं एक रियालिटी टेस्ट आपण करूया। आपण दीदी, काय नाव तुझं? ऋतुजा। ऋतुजा, तुला वाचता येतं का हे? हो। मला वाचून दाखव बरं, काय हे कविता? आजोबा म्हणाले, अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? सुधीर म्हणाला, आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आजोबा म्हणाले, कोणी सांगितलं रे तुला हे? तर आपण बघितलं की ह्या मुलीला न अडखळता वाचता येतंय। तर दुसऱ्या एका मुलीला आपण चेक करूया की तिला पण येते का। वाचून दाखव बरं, काय हे? एका गावात सदा व सुखू नावाचे जोडपे राहत होते। त्यांना गजानन नावाचा मुलगा होता। त्यांचा गाडगी मटकी करण्याचा धंदा होता। दुसऱ्याही विद्यार्थिनीला न अडखळता वाचता येतंय। तर हे झालं मराठीच्या बाबतीत। आपण इंग्रजीमध्ये सुद्धा बघूया आता की इंग्रजी कुणाला वाचता येतं का। दीदी, तुझं नाव काय? सोनम। सोनल, तुला इंग्रजी येईल वाचता? हो। वाचून दाखव बरं। द नेक्स्ट मॉर्निंग as the innkeeper and his wife woke up, they went to merchant room, but the merchant. बघितलं आपण की ही मुलगी सुद्धा अत्यंत व्यवस्थितरित्या इंग्रजी वाचते। तर आपण गणिताच्या बाबतीमध्ये ही बघितलं किंवा इंग्रजी कोणता, तू काय वाचू शकतोस? इंग्रजी। वाचून दाखव बरं मला। Many people believe that all that is printed on paper must be true and reliable. बघितलं आपण की ह्याही मुलांना येते आपण, परंतु तशा विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना लिहिता वाचता येतं याचं एक उदाहरण आपल्याला रियालिटी चेकमध्ये बघायला मिळालं। योगेश लाटकर, एनडीटीव्ही मराठी, नांदेड।